एका प्रेमाची दुसरी गोष्ट. कधी कधी प्रेम संपत नाही, ते फक्त गप्प बसतं आणि काही वर्षांनी त्या शांततेतूनच दुसरी गोष्ट जन्माला येते. सकाळची हलके धुके पडलेली वेळ होती. रेल्वे स्टेशनवर लोकांची लगबग सुरू होती. कोणी नोकरीसाठी, कोणी गावाकडे, तर कोणी फक्त आठवणींपासून पळण्यासाठी. आदित्य प्लॅटफॉर्म नंबर 3 वर उभा होता. हातात एक जुनी डायरी होती. तीच डायरी ज्यात एकेकाळी त्याचं पूर्ण जग बंद होतं. स्नेहा नाव उच्चारताच छातीत कुठेतरी हलकीशी जखम टोचून गेली. कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले होते. ती शांत, नेहमी पुस्तकात हरवलेली, आणि तो जग जिंकायची स्वप्न पाहणारा. दोघांमध्ये प्रेम हळूहळू वाढलं. मोठ्या वचनांशिवाय, मोठ्या शब्दांशिवाय, फक्त नजर आणि समज. पण आयुष्याला नेहमी गोष्टी सोप्या आवडत नाहीत. नोकरी, जबाबदाऱ्या, घरच्यांचा दबाव आणि हळूहळू आपण या शब्दात फट पडू लागली. एक दिवस भांडण झालं. खूप मोठं नाही, पण शांततेत झालेलं. ती म्हणाली, तुला तुझं करिअर जास्त महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, हे सगळं आपल्यासाठीच आहे. आणि त्या आपल्यामध्येच ते हरवले. स्नेहा निघून गेली न सांगता. न मागे वळता पाहता. आदित्य मात्र थांबला आठवणींमध्ये. आज अनेक वर्षांनी त्याच स्टेशनवर ती पुन्हा समोर उभी होती. तेच डोळे, पण वेगळी शांतता. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणभर सगळं जग थांबलं. ती हसली, तोही. कशी आहेस? त्याने विचारलं. जगते, ती म्हणाली. तू? शिकतोय. तो म्हणाला. आजही. कुठलंच जुनं प्रश्न नाहीत, कुठलाही आरोप नाही. फक्त दोन प्रौढ माणसं ज्यांनी प्रेम अनुभवलं होतं. ती म्हणाली, माझं लग्न झालं. त्याने मान हलवली. माझंही. क्षणभर शांतता. पण त्या शांततेत वेदना नव्हत्या. होती स्वीकृती. ती निघताना म्हणाली, आपलं प्रेम चुकीचं नव्हतं, फक्त वेळ चुकीची होती. आदित्य हसला. कदाचित, किंवा हेच प्रेमाचं खरं रूप असावं. ट्रेन निघाली. ती दूर गेली. आदित्यने डायरी उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं, प्रेम म्हणजे मिळणं नाही, कधी कधी एकमेकांना सोडूनही मनात जपणं असतं. ही होती एका प्रेमाची दुसरी गोष्ट. पहिलं प्रेम आयुष्यभर साथ देत नाही, पण ते आपल्याला माणूस बनवतं.